आता ही बारी आपण आता हा बघा आता मोडली होती मात. आज थंडा पितो, उद्या काय दुसरा पिशी व व्हिडिओ करशील आणि तिकडे पिशी येईल. या साईडला वरती ना भरपूर आहेत, ही आपल्याला आता काढायचे. तुटून दे नको. आता हा मेडका पण टाकून झाला. स्वतः पूर्ण काम झालं, आटपलं. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ ट्विस्ट स्टोरीज. तर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ होणार आहे लाकडांवरती. म्हणजे आपण वरती लाकडं आणायला चाललो आहेत, जे पहिली फोडून ठेवलेली आहेत आणि ती आता आपल्याला एका जागी न्यायची आहेत आणि नंतर मग टेम्पोत टाकून खाली घरी आणायची आहेत. आणि आपल्यासोबत पाठी गँग पण आहे आपली. समीर आहे या साईडला आणि पाठी मुख्या पुढे सौरभ गेला आहे आणि त्या साईडला संस्कार वगैरे सर्व आहेत. तर ते एकट्याचं काम नव्हे वरती जाऊन त्या भाऱ्या एका ठिकाणी ठेवणं, तर त्यासाठी बहुतेक जण लागतात. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आता पुढे ना मुन्ना चालला आहे आणि ऊन पाहू शकता. आपण जरा लेटच आलो आहे, जवळजवळ 11 वाजलेत. कारण खाली मुक्याचं पण काम होतं, वाळूनी टाकायची होती एका जागेवर. पाठी इकडे मुख्य आहे, समीर बाखा तिकडे व्हिडिओ बनवतोय, आपला ब्लॉगर आहे. आणि त्या साईडला पाठी हे मुख्य आहे, कलची घेऊन येतोय. पाणी लागतंच, वरती गेलो तर पाणी लागतंच, नाही तर ईट येतं पूर्ण. आणि पाठी बाबू आहे, त्यानंतर संस्कार आहे. आता पुढे जाऊन भेटू. पुढे मुन्ना बघा, एकदम गुराखी वाटतोय, गुराखी फुल ड्रेसिंग गुराख्याची. आता गुराखी दिसत पण नाही कोण, कारण आता गुरत नाही राहिलेत, फक्त मुकेशकडे जे आपल्या मुख्याकडे गुरु आहेत. आणि हे काय नाही काय लागत बसतंय, रानात येणं म्हणजे सोपं नव्हे. ही बघा ही वाली, त्या साईडला खेकडे पण असतात पावसाळ्यातून, मासे पण असतात. शेरूची जागा, त्यानंतर आपली पुढे जागा, तिथे कलंब पण आहेत 4. फवारणी केली होती पण काय आंबेत नाही आले. ही जागा लागली ना, ही आपली. ती मगाशी 4 कलंब बोलत होतो ना, फवारणी करून पण आलेत नाही. ती ही कलंब, हे 1, त्याच्यानंतर हे 2, त्याच्यानंतर 3 आणि हे 4. आणि आपण आता नीराच्या वाटल्यावर म्हणजे खाली पण लावले आहेत 6 कलंब आहेत. तर शिपायला लागतात, मेहनत भरपूर असते हो. त्याच्यानंतर सर्व भेटतं. ही काही जांब गेली पूर्ण, भरपूर जुनी जांब आहे. यावर्षी जांबीला काय येत नाही, पूर्ण जांबींची वाट लागली आहे. ह्या साईडला पण काय नाही, हिच्यावर तर तुरात नाही धड आला ना. ते आता आपल्याला वरती तिकडे न्यायचं आहे. तिकडे रस्ता आहे, बागेतून रस्ता खाली येतो तिकडे. आता पटांना टेम्पो आणेल, नंतर मग टेम्पोत भरायचे. आता हे पटापट कामाला लागतील. मी नाही लागलो तर मला शिव्या पडतील, त्याच्यामुळे लागायला लागणार आहे. चारा बोरं खाल्लं ना म्हणून साठी आता चोचरा बोलत होतो जरा. ही बघा क्यूट राधा आपली लाजली. आता ही कलशी ना या साईडला सावलीत ठेवलं आहे. किती पण सावलीत ठेवली तरी गरम पाणी होणार आहे फिक्स. त्यामुळे बर्फ पण, बाबूच्या फ्रीजमधून एक बर्फाची बॉटलच आणलं आहे स्प्राईटची मोठी. आता आपण कोणताही न वेळ घेता कामाला लागू. कारण पहिलेच भारीच ना पूर्ण वाचपा निघाला आहे ह्या उन्हातून. आणि तिथं वाट पण नाही धड, पूर्ण वाट लागली आहे. भरपूर आपल्याला भारे आणायचे अजून. अवस्था बघा काय झाली पहिल्याच भारीत. भारी तशी जड नाही, हलकीच आहे, पण ऊन बेकार लागते. आपलं चुकलं, लवकर यायला पाहिजे होतं 9 वाजता. सो आपण आलो 11 वाजता. आता हे कधी कंप्लीट होईल. आता तर थोडं कमीच आहे, 12 वाजून देत, पुन्हा वाचपा निघणार आहे, वाट लागणार आहे. 12-1 वाजता तर बेकार ऊन लागणार आहे. तर चला मित्रांनो, दुसरी पण आता आणूया. सो आता आपल्याला प्रॉब्लेम येतोय ना वाटेचा, तो आता मुख्य वाट पण साफ करतो, म्हणजे कसं पटापट जाता येईल. ही फक्त काजू लागते थोडी. तर आता आपण इथून असं जाणार, वरती नीट आहे वाट. चला आता परत भारी आणायला जाऊया. दाखवतो मध्ये मध्ये भाऱ्या दाखवतो. हे बघा इकडे पूर्ण अशी गँग आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. गँगस्टर 11 आपल्या टीमचं नाव आहे. मे महिन्यात लीग आहेत, त्यात आपलं आपण संघ मालक आहे. झेपताय काय? हा चला चला. हे काय बदल, भारीचा पंच आहे. चिकन पाहिजे ना, भारी न्यायचा पंच. मटण पाहिजे.
फुगटला बघा तिकडं भारी उचलला. अरे मुन्ना पुढे जा, तू पुढे जा. आता हा बघा आता मोडली होती मान. आता जाऊन दे फटाफट आपण पण करूया, आपण पण उचलूया. आता व्हिडिओ बनवत बसलो तर मला शिव्या पडायची वेळ यायची. आता बाबून पण घेतला ना, आता मुक्या पण घेईल, आता मी पण घेतो ना. आपला सेकंड पण राऊंड झालाय आणून. धूर येतोय, धूर या उन्हातून पूर्ण वाट लागते. कालपट आहे तर ते होतंयच, ऑलरेडी काला आहे. सो आता नंतर दाखवतो किती तिकडे भारे टाकलेत ना, किती झालेत तिकडे आणि इकडे किती बाकी आहेत त्या दाखवतो. तर चला. सो आता ही भारे आपण टाकूया. आता एवढ्या भारे टाकून झाले. आता तिकडे 25 एक भारे आहेत. यानं एक आणला, ही एक भारी गेली. तर ह्या भाऱ्या इथे टेम्पो येणार आहे आता त्या साईडला, तिकडून आता बागेतून येईल. नंतर मग ह्या परत टेम्पोच भरायचे आहेत. तो एक ताप आहे डोक्याला. नंतर मग खाली परत उतरवायचे आहेत घराजवळ. काका पण आलाय. आता थंड आणलाय. पडला वाटतं बहुतेक कुठेतरी पडलाय. गुरुच्या लग्नात सोड. हा हळद काढणीच गेले ना, ह्याला घेऊन पडलो होतं वालियत आणि असा खातोय. आज थंडा पितो, उद्या काय दुसरा पिशिवा. समीर बघा इकडं, आता समीर व्हिडिओ सकट थंडा पितात. व्हिडिओ करशील आणि तिकडे पिशील थंडासारखं. आपण पण थोडा थंडा पिऊया, सर्दी झाली. ओनली थंडा लेवल पितोय थोडासा बाकी आहे. एवढा उन्हात सुद्धा तू पी. सो आता ना 11 बाऱ्या शेवटच्या लास्ट बाकी आहेत आणि त्या आता टाकल्यावर पूर्ण कम्प्लिटली काम होईल. तिला दिसत आहेत ना आता ऑलमोस्ट पूर्ण झाल्या. तिकडे आता 2-3 फक्त भारे असतील. त्या आता काय बाबू संस्कारने आणेल. या साईडला फरले आहेत, त्या साईडला परत आपली पोरं गेली. आता मला तिकडून ती खाली मम्मीने तोडलेली शिरवड आणायची आता वरती, म्हणजे ती कशी एक्स्ट्रा टेम्पोतूनच जाईल. या साईडला ना समीरच्या ना बोटात कसू घुसलाय, म्हणजे ते भितले असतात ना, म्हणजे लाकडाचे फोडलेले, त्याची कसवं घुसतात, ते बेकार असतात. सो करवंद पण तुम्हाला आता दिसली ना, ती पण दाखवेल. सो आता ती शिरवट आणूया आणि आपलं आजचं काम कंप्लीट करूया. त्याच्यानंतर चारापोराला जाऊया. चारापोरा आधी बघूया कितपत भेटतात. ही शिरवड आणलं ना, आपलं काम सोपं करून दिलं नाही मम्मी. सो आता ही शिरवड आपल्याला वरती घेऊन जायची आहे. त्या साईडच्या आता 2 बारे आहेत तिकडे आहेत, त्या घेऊन जायच्या आहेत. त्या आता मुक्याला देतो डोक्यावरती आणि एक आता मुन्ना नेल. या साईडला फरल्या पण आहेत, त्या फरल्या पण न्यायच्या. बाकीचा आणतील आता हे संस्काराने बाबून चला आता तिकडे जाऊन भेटू. हा आता पूर्ण ना हे कम्प्लीट झालंय. आता एकच मेडका तिकडे बाकी आहे, तो आता कोण आणणार आहे. आता बाबूने चाललाय संस्कार, आता आणणार आहे. मुक्या काय आता तिकडे मोबाईलवर बसला. शिरवट पण आणून फेकली इकडे, उलटी घेतली होती. आता हा मेडका पण टाकून झाला. आता पूर्ण काम झालं, आटपलं. मतभेद दिसायला पाहिजे. मतभेद दिसलं तर कन्फर्म व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर येणारच काढताना. एकदा इकडेच मध काढलेलं होतं कोयतीन. कुंभिया माहीत नाही किती जणांना माहिती असेल. झाड एकदम त्याचं चोपणं असतात ना, चोप काढतात ते बनवतात. ते झाड कोयतीन आम्ही तोडलेलं, न धार असणाऱ्या कोयतीन तोडलेलं होतं. जवळजवळ 7 वाजवले होते संध्याकाळचे. तोडून ठेवलेला अजून पण आठवतं. 13 की 14 तारीख होती आणि नंतर मग तो त्या 17 तारखेला पाऊस पडला होता. असं ठेवलेलं होतं वालीच्या इकडे आणि पाणी आलं आणि त्यात भरला पूर्ण. आणि नंतर मग खाली नेलेला 17 तारखेच्या नंतर. बघतो तर काय पूर्ण वाट लागली होती त्या मधाची. आयला मेहनत फुकट गेली होती. म्हणून आता दिसलं ना, एक प्लॅन बनवणार आणि डायरेक्ट तोडून पेडून डायरेक्टच देणार, ठेवणार बिवणार नाही. ते इकडंच होतं, आपल्या भावाच्या बागेत होतं. स्वतःला आपण खाली जाऊया. पुढे ना त्या साईडला आहेत, तिकडे कुकर मारत आहेत. जर आपल्याला रानात बघायचं असेल ना कोण कुठे आहे तर असा आवाज द्यायचा. तिकडून पण आता आवाज आला ना की समजून जायचं तिकडे आहे.
काका वरती आहेत, आता हे दोघे पुढे आहेत आपल्यासोबत आणि मग पाठी मम्मी आहे. So आता आपण इकडे सावलीत थांबूया, तोपर्यंत ते वरतून येतील. आपण त्यांच्या पुढे आहे. काका तिकडे जांबीत गेलेत आपल्या. So आता ना आपण चारा बोरं काढायला आलोय. झाला यांचा प्लॅन बा काढायचा. सही ना छोटी इथे लागते, हे बघा पिकलेत पण बऱ्यापैकी पिकलेले. आंब्या पण आणलाय सोबत, हातावर काढलेत बघा काली काली पूर्ण. या साईडला वरती ना भरपूर आहेत, हे आपल्याला आता काढायचे. त्याच्या बिया असतात ना, त्या आपण काय बोलतात रे त्याला, चारोल्या ना. हा चारोल्या, आपल्या गावठी भाषेत कलट्या बोलतात. त्या कलट्यातून बिया काढल्या जातात, ते यूज केल्या जातात शिऱ्यामध्ये, स्वीट्समध्ये, डेझर्टमध्ये त्या वापरतात. आता ह्या काढणार आहे, या तांब्यात खाऊन त्या कलट्या आहेत ना त्या टाकणार आहेत. आपण पण खाऊया एक. हे बघा एक नंबर हा. जास्त खाल्ल्या ना नंतर जीभ झोंबते. तो अर्धे जण पाठी आहेत ना मुक्याच्या आंबीत गेलेत, सो ते तिकडून येणार आहेत. आता पटापट आपण काढूया, ऊन पण भरपूर झालंय. हे बघा आले, गँग पाठवून आले आहे. येते कुकार मारत येते. आलो काय, आला आला एक. वरतून काढूया, उचून दे नको. आता आपण हे आहेत का? वरती चाललोय चारा बरोबर ना. रिस्क आहे मोठी, चढणं म्हणजे थोडीशी काढले तिथे. लाकडू एकदम ना कधी पण तुटतं. हा सुद्धा ब्लॉग बनवते. काढूया चारोळ्या, दोन्ही ब्लॉगर एकत्र. एक नंबर. वरती हे चाललं घे रे बाबू, हे आम्हाला पण द्या का? तो आता हे बघा इथं पकपकत आहेत, काहीतरी भांडणं चालू आहेत समीर आणि मुक्याची. मुक्या बघा इकडे काहीतरी कोणासोबत तरी चाव 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 करतोय काहीतरी. मुक्याने बघ ना, मुक्याने एकट्याने चारभर खाल्ली. हा माहिती आहे. अरे मुक्या शेवटपर्यंत जेवाय बसतो. किती खाल्ले ते, एकट्याने खाल्लेत आणि इथे पण बसलाय. अरे एकट्यानं तुझ्या दिवसाचा जेवण संपू शकतो, आवर आहे ते मुक्याकडं. सो आता आपण वडावर बसलोय, इथे आपला नेटवर्कचा पॉइंट आहे मेन स्ट्रॉंग एकदम 5G. खाली बसलोय वडावर म्हणजे वडाच्या खालती. सो आता समोर चाललेत ना हे असं घरी चाललेत, आता परतीचा प्रवास. सो आता घरी जाऊया, थोडं जेवूया आणि खाली आंघोळीला जाऊया. उन्हाळ्याचे दिवस आता जे असत असतात गावी असल्यावर. मित्रांनो अवतार बघा, पूर्ण केस पांगलेत. जाताना कसा होतो आणि येताना बघा कसा झालोय. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ज्याच्यात आपण चारा बोरं बघितले आणि लाकडं वगैरे टाकली, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मित्रांनो भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.